नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर गावातला आज शेवटचा दिवस आहे. काय नाही खायला नाही काय. तिला 2 वेळा मी पुऱ्या दिल्या तर तिला वाटलं खायला आणलं आहे म्हणून येत होती जवळ. गावातला शेवटचा दिवस आहे. काल पालखी झाली आणि खूप मस्त वाटलं, एन्जॉय केलं आम्ही. 2 दिवस मस्त फॅमिलीवर एन्जॉय केलं. पहिला आंघोळीला जाऊन नदीवरती परवाच गेलेलो आणि नदीवर आंघोळ करायला खूप आवडतं मला. तर आज शेवटचा दिवस, शेवटची आंघोळ करून जाऊन नदीवरची, इथल्या गावातल्या नदीवरची. आणि त्याआधी पहिला नाश्ता वगैरे करू काहीतरी आणि मॅगीचा प्लॅन चालू आहे. पाष्टे फॅमिलीबरोबर मॅगी खाऊया. बनवेल ना त्याची. हा मग ते तसेच काय ठेवून करतात मग. घे साईज हे चल तुझी. बघायला फोटो बिटो काढ. वांगी आहे त्यातली. हॉस्टेल होती वांगी. चल कर आंघोळ, साबण पाहिजे. फोन ना एक झाला फेकून टाक. तो फेकून टाका. आपण ह्या साईडला जायचं. चल 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 लवकर, आता मम्मी कॅन्सल करेल. चल. ऊन बघ असलं कडक झालाय आता. हां, आंघोळ करायला मजा येईल. लोकेशनला पोचलो आपल्या आणि आज तिकडे विचार करतो जायचा. 3 डबके आहेत भरलेले प्रॉपर. केवढं का मासे एवढ्या डबक्यात वरती पळाले. गेले बघ चढणीचे मासे. कालच्या पत्रावळ्या कुठे संपले? खासे आहेत का? मिक्स होईल ना सगळा तीर भात. चला, निघायची तयारी चालू झाली. थोडेसे तांदूळ घे टाकायला. कोण उभी राहा, तू उभी राहा. फुलं काढ, फुलं काढ. ही काढून झाले. असं सगळी काढ. का आता पाय पडेपर्यंत राहून द्या. कोण काढणार आहे तुम्ही? आता पाय पडल्यावर काढा. चला, फायनली लॉक लागला आणि काल गावात जेवढीच लोक होती ना सगळे गेले. म्हणजे आज सकाळी सकाळी सगळेच निघाले, पूर्ण गाव खाली झालं. आता फक्त म्हातारी माणसंच गावात राहिलेत. ते पण प्रत्येक घरामध्ये 1-1, 2-2 अशी म्हातारी लोक आहेत. आता डायरेक्ट गणपतीला गर्दी होईल गावामध्ये. चला, फायनली निघालो. पेट्रोल पण भरायला लागणार आहे. फक्त एक गाडी राहिली शेवटची, तिथपर्यंत जाईल. आणि ऊन खूप कडक लागतोय. 1:45 म्हणजे 1:45 झालेत. अजून 2 तासांनी थोडा कमी होऊन जाईल, बरं वाटेल जरा कमी झालं की. सगळी लोक फक्त एका दिवसासाठी येतात पालखीसाठी आणि 1 दिवसातच अर्ध्या रात्रीच किंवा सकाळी सकाळी निघून पण जातात, 1 दिवस देवाचं दर्शन घेण्यासाठी. इथून लय भीती वाटते यायला. एवढी रेती रस्त्यात आहे, डांबर विरघळून गेला इथलं. जाता जाता आपण वर्धायनी मातेचं दर्शन घेऊन जाऊ, जे प्रॉपर दादरमध्ये आहे. मोठं मंदिर आहे वर्धायनी मातेचं, राम वर्धायनी माता मंदिर. अजून 2 महिन्यांनी पाणी सुकेल पूर्ण इथलं पण. सगळे फॅमिली पुढच्या गाडीमध्ये आहेत.
आणि प्रणाली पण आम्ही दोघं एकत्र येणार होतो, तर एवढं ऊन होतं, तर ती बोलली मी गाडीतून जाते आणि या बारक्या भावाला माझ्याबरोबर पाठवलं, काकाच्या मुलाला. रामवर्धायनीचं मंदिर आहे, तर नेहमी बघायचो, मागच्या वेळी पण गेलेलो, आणि खूप मोठं मंदिर आहे हे. दादर गावामध्ये असलेलं रामवर्धायनीचं मंदिर. रामवर्धायनी मंदिराची आख्यायिका अशी आहे की रावणाने सीतेचं हरण केल्यानंतर व्याकुळ होऊन सीतेचा शोध घेणाऱ्या श्रीरामांची परीक्षा घ्यावी असे माता पार्वतीच्या मनात आले, आणि पार्वती माता सीतेचं रूप घेऊन श्रीरामांपुढे उभी राहिली व माझा शोध का घेता, मी इथेच आहे असं म्हणाली. मात्र श्रीरामांनी जेव्हा अंतर्मनाने माता पार्वतीला ओळखले तेव्हा माता पार्वती येथे मूळ रूपात प्रकट झाली. सीता निष्कलंक असून तुझ्या हातूनच रावणाचा वध होईल असा वर तिने श्रीरामांना दिला. श्रीरामांना वर देणारी म्हणून या देवीचं नाव रामवर्धायनी असं झालं. म्हणजेच हे मंदिर माता पार्वतीचं आहे. त्यानंतर या मंदिराची दुसरी आख्यायिका अशी आहे की 12 कोळ्यांवर स्वारी करण्यासाठी निघालेले शिंद्यांचे पूर्वज सोमाजीराव आणि शिदोजीराव यांना वाटेत एक साधू भेटला. त्याने आपल्याकडील झोळीतून देवीची मूर्ती काढून त्यांना दिली. या स्वारीत यश आणि दौलत मिळेल असा आशीर्वादही त्यांनी दिला. त्यानंतर या स्वारीत यश मिळाल्यास तुझी स्थापना करू, तुला आम्ही कुलदेवता मानू असा नवस सोमाजीराव आणि शिदोजीराव यांनी देवीला केला. स्वारीत यश मिळाल्यानंतर त्यांनी आपला नवस पूर्णही केला. चिपळूण कराड मार्गावरील कान्हे पिंपळे गावातून पूर्वेकडे वळणारा रस्ता रामवर्धायनी मंदिराकडे जातो. 10 पटीचा मध्यबिंदू असलेल्या मद्रे दादर येथे हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. 2001 मध्ये झालेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणामुळे मंदिराला सध्याचे रूप प्राप्त झाले आहे. याच वेळी येथे देवीच्या जुन्या मूर्तीच्या जागी नव्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात आली. चहूबाजूनी तटबंदी असलेल्या या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश केल्यावर तेथून मंदिरापर्यंत जाणारी एक फरशीबंद वाट आहे. या वाटेवरून पुढे गेल्यावर काचेचे बंदिस्त केलेल्या छोट्या जागेत शंकराची मूर्ती आणि 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती आहेत. त्यातून काही अंतरावर गणपती आणि साईबाबा यांची मंदिरे आहेत. संपूर्ण मंदिराच्या परिसरात सुंदर उद्यान विकसलेले आहे. त्यात असलेल्या विविध शोभेच्या व फुलझाडांमुळे येथील मंदिराचे सौंदर्य आणखी खुलते. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस दोन्ही बाजूकडे उंच दीपमाळा आहेत. सभा मंडळात आकर्षक नक्षीकाम केलेले असून भाविकांना बसण्यासाठी व्यवस्थित सुविधा केलेली आहे. चला झटपट असं दर्शन घेतलं, जास्त वेळ नाही थांबलो. आणि कधी आलात ना, मेन चिपळूण सिटीपासून अर्ध्या तासावर आहे, दादर गावामध्ये आहे चिपळूणमधल्या. तर आलात की नक्की या, दर्शन घ्या. आणि खूप मोठं मंदिर आहे. आणि संध्याकाळचं जर आलात ना, म्हणजे ऊन नसतं ना 4-5 नंतर, मस्त तुम्हाला फील येईल. आणि नक्कीच थोडा वेळ शांतता भेटेल तुमच्या मनाला. पटापट दर्शन घेतलं, जास्त वेळ नाही लावलं. आता फक्त एकदा उसाचा रस पिऊ सिटीमध्ये पोचल्यावर, आणि मग जो निघू नॉनस्टॉप पोलादपूरलाच थांबू. चला आपण हायवेला लागलो आहे प्रॉपर, आणि 5 तास 10 मिनटं डायरेक्ट चुनावटीला पोचायला दाखवतं आहे. आणि आता मी ऊन कमी कधी होतं याची वाट बघतो आहे, कारण आम्ही रुमाल भिजून डोक्याला लावलेत, एवढं ऊन आहे. आणि लगेच सुकतं आहे पण ते पाणी. CNGला लाईन बघा केवढी. संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि ऊन खूप कमी झालं आहे. एकदम बरं वाटायला लागलं आता, कारण एवढा ऊन होता ज्या आयला वैतागलो. म्हणजे या उन्हातून येऊ नये असं वाटतं, पण ते देवाच्या पाय पडायला यावं लागतं. आणि दुसरं मध्ये एवढा वेळ म्हणजे माझा 1-1.5 तास तरी फुकट गेला मध्ये. म्हणजे
अर्धा तास मी एका ठिकाणी टाईमपास केला, अर्धा पाऊण तास टाईमपास केला. व्हिडिओ एडिट करायची होती. त्यानंतर 3 दिवस झाले व्हिडिओ अपलोड नव्हत्या केलेल्या. इथून जे मुंबईवरून जे गावाला गेलो त्या व्हिडिओज वगैरे बनवलेल्या, पण ते अपलोड करायलाच टाईम नाही. गावामध्ये वायफाय नाही, काय नाही कोणाकडे. म्हणजे वायफाय होतं पण ते 2 दिवसापूर्वीच ते सगळं बंद झालेलं गो. तिकडे वायर तुटलेली का काय प्रॉब्लेम झालेला माहीत नाही. त्यामुळे बिना वायफायचा आम्ही राहिलो, विदाऊट नेटवर्कमध्ये. मेन काय नेटवर्क थोडं जरी असं तरी काम तरी होतं. इथं का 0 नेटवर्क. त्यामुळे कोण कॉल करतं आहे काय काहीच कळत नव्हतं. त्यामुळे आता आल्या प्रॉपर नेटवर्कमध्ये आलो. सगळ्यांचे मेसेज चेक केले. कोणी कोणाचे मिस कॉल होते म्हणजे मेसेज येतात ते त्यावर कॉल केले. आणि नंतर व्हिडिओ एडिट होती, एक अपलोड करायची होती, अपलोड केली. एडिट करायची होती, एडिट केली. जी आता 6 वाजता अपलोड करेन मी. ही सगळी कामं करून आता फायनली निघालो. त्यामुळे पाऊण तास माझं थोडा टाईमपास झाला. कारण का व्हिडिओ अपलोड करणं रोजचं काम आहे माझं. म्हणजे महिन्याला मी 20-25 तरी व्हिडिओ बनवतो. अपलोड तरी असतात माझ्या डेली. कधी कधी नोटिफिकेशन जात नाही तुमच्यापर्यंत शॉर्ट्स व्हिडिओचे, ज्या कॉमेडी व्हिडिओ असतात. आणि खूप लोक मला भेटतात तेव्हा सांगतात अरे आजकाल व्हिडिओ नाही बनवत. त्यांना सांगतात व्हिडिओ बनवतो मी, पण कधी कधी जात नाही नोटिफिकेशन. यूट्यूबच्या मनाप्रमाणे असतं. एखाद्याला एवढा फेम देतात की सांगू शकत नाही. नंतर ते खाली पण आणतात पुन्हा यूट्यूबवाले. अचानक व्ह्यू डाऊन करतात वगैरे असं काय काय असतं. पण मी काय ते काम करणं सोडत नाही. मी कंटिन्यू अपलोड करतो. व्ह्यू येऊ न येऊ काय फरक पडत नाही मला त्याच्याने. मेन काय हजारभर लोकांपर्यंत जरी व्हिडिओ गेली आणि एखादा जरी मला हसायचा रिॲक्ट आला ना व्हिडिओवरती कमेंट, तरी बरं वाटतं मला की बाबा कोणतरी हसलं माझ्यामुळे. बाकी ते व्ह्यू येऊ न येऊ काय फरक पडत नाही. ऑलरेडी मी कामाला आहे त्यामुळे या यूट्यूबच्या जीवावर माझं काही चालू नाही आहे. त्यामुळे काय फरक पडत नाही याचा मला. बंद जरी झाला तरी किंवा व्ह्यू डाऊन झाले, फरक कोणाला पडतो जे प्रॉपर यूट्यूबच काम करतात. फुल टाईम यूट्यूब करतात, इंस्टाग्राम करतात. म्हणजे त्यांचं कामच हे आहे. त्यांच्यासाठी धोकादायक आहे हे. कधी जर व्ह्यू डाऊन झाले वगैरे तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे म्हणजे अजून एक इन्कम सोर्स नक्की ठेवून द्या. म्हणजे जॉब जर करताय तर जॉब सोडून बसू नका. कारण खूप माझ्या ओळखीचे आहेत ते जॉब सोडून याच्यामध्ये लागले. म्हणजे जॉब फुल एकदम पीकवर होते, खूप व्ह्यू यायचे वगैरे आणि जॉब सोडून बसलेत. त्यानंतर जसा व्ह्यू डाऊन झालं, यूट्यूब कधी ना कधी व्ह्यू डाऊन करतं, कमी करतं व्ह्यू. आणि मग पैसे पण कमी येतात. त्यावेळी तुमचा जॉबच एक आधार असतो पोटा पाण्याचा. त्यामुळे जॉब सोडून ही कामं करू नका. कशेळी बोगद्यापर्यंत पोचलो आपण. आणि इथपर्यंत रस्ता खूप छान केला आहे. डांबर वगैरे आत्ताच टाकलेलं वाटतं आहे. म्हणजे एक 1 वीक पूर्वी टाकल्यासारखं वाटतं आहे डांबर. म्हणजे लोक शिमग्याला येतील त्या हिशोबानेच टाकलेलं आहे ते. थोड्या दिवसात ते विरघळून जाईल. म्हणजे अजून 2 महिन्यांनी बघाल ना, मी पुन्हा 2 महिन्यांनी येईन तोपर्यंत हा पूर्ण विरघळलेला असेल, गॅरंटीने सांगतो तुम्हाला. आणि ही व्हिडिओ पुन्हा या दिवसाची आणि ती ॲड करतो मी. तर आत्ताच आलेल्या बातमीने कळलं आहे की माणगाव आणि इंदापूरमध्ये खूप ट्रॅफिक झालेला आहे. असा सुवंदांचा फोन आला. तो बोलतो एवढा ट्रॅफिक झालं आहे की सांगू शकत नाही. माणगाव आणि इंदापूरला खूप ट्रॅफिक मिळालं. अजून पोचायला 2 तास 11 मिनटं दाखवतोय. आणि बाकीची फॅमिली आमची ऑलरेडी पोचली. पनवेलला उतरलेत ते आणि 1 तासात घरी पोचतील. म्हणजे त्यांच्या 1 तास लेट मी पोचणार आहे, 1-1.5 तास लेट मी पोचणार. मला या हॉटेलला जेवायला थांबलोय. खूप सोडले. आता याची टेस्ट कशी आहे बघू. तर हॉटेलला जेवलो. साई सहारा पेनला आहे आणि चांगली टेस्ट होती हॉटेलला. आणि त्यानंतर हॉटेलचा जो बाजूला परिसर आहे तिकडे ना ॲम्ब्युलन्स उभी केलेली आहे. म्हणजे 24/7 सर्व्हिस आहे. अपघातग्रस्तांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. या रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला नक्की तुम्ही कॉल करू शकता. हाँ वो बाजू में खड़ा है वो एम्बुलेंस. सेठ का है. सेठ का है ना. सेठ का नाम. अरे सेठ का नाम कारपेट सेठ. क्या. कालपेर सेठ. भगवान क्या जुलूम है. सरनेम क्या उनका. ठाकुर है. ठाकुर. कल्पेश. कल्पेश. काल्पेश. ओके. सहारा हॉटेल पेनमध्ये आहे आणि टेस्ट खूप छान होती.
आणि पालकाचा मोटिव्ह एकदम छान आहे. बाजूला त्यांनी ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे. ॲम्ब्युलन्सचा मी फोटो ठेवतोय. त्यामुळे या रस्त्यावर कधीही ॲक्सिडेंट जर होत आहेत तर डायरेक्ट तुम्ही त्या ॲम्ब्युलन्सवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. आणि कधी टाईम भेटला तर नक्कीच इकडे एकदा येऊन जेवून जाऊ शकता. टेस्ट खरंच खूप छान होते. कुर्ल्याला पोचलोय आणि आबी दिव्याला जाणार आहे. त्यामुळे त्याला कुर्ल्याला सोडू इथून बरं पडेल त्याला. हां ठीक आहे चल. आता तो इथून दिव्याला जाणार. दिव्याला पोचायला अजून त्याला अर्धा पाऊण तास लागेल. आणि ऑलरेडी सगळे घरी पोचलेत. आणि कुर्ला पूर्ण चेंज झालाय. एवढं सगळं डेव्हलपमेंट झालंय. चारी साईडने बिल्डिंगी झाल्यात. फुल डेव्हलप झालंय. पण एरिया घाण आहे. जिथे बघाल तिकडे बिल्डिंगी बनलेल्या आहेत. चलो फायनली चुनावटीत पोचलो. गेला तो? कुठे सोडलं?